जयंतीतून तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क सांगितला जातोय। देवाच्या ठिकाणी तुम्हाला मला गळ्यामध्ये माळ घालून तिथे पाया पडलं जाते, परंतु तुमच्या जीवनाचं कल्याणाचं मंत्र तिथं सांगितलं जात नाही। आणि त्यांनी म्हणलं, सर आम्ही मंदिरावर जयंती केलं तरी ते उपकार फेटत नाही, आम्ही घरला 1000 रुपये लागलो तरी उपकार फेटत नाहीत। मी म्हणलं त्या समाजाला अण्णाभाऊंसाठी काय समजले। आणि आता मातंग समाजाचा भाषण दिला की 25 भांड काढतोय, गेल्या वर्षीचा हिशोब कुठे आहे सांग म्हणते। माझ्या पोरांना गुलाल लावायला संधी मिळाली नाही म्हणते, माझ्या पोरांना सत्कार करायला संधी मिळाली नाही। सर ते सत्कारांचा कार्यक्रम वाढला ना, पुढच्या वेळेस वाद होऊ नये म्हणून तो वाढलेला आहे। आपण जे थांबलोत ना की काय की फलाना मामांना संधी दिलं नाही, उद्या 500ची नोट घेत असताना संयोजक घरी गेल्यानंतर की बाई म्हणून की याच्यासाठी ते सत्कार वाढतोय। या निमित्तानं सगळ्यांचे सन्मान झालाय, आनंदाचा सोहळा आहे। हेच आमची दिवाळी आहे, हेच आमचा दसरा आहे। एकमेकांना आपण आलिंगन देतोय, एकमेकांना आपण भेटतो। लाल झेंड्याखाली मातंग समाजांच्या बायांमधले काही भांडणं झाली असतील तर तिथे मिटून झालं पाहिजे। नळावरून मुगाच्या पातीहून झाली असतील तर भावांचे बी त्या दारूच्या बाटलीवरून कशावरून जर झाले असतील भावानो बहिणीनो, आपले भांडणं काय त्या केळीच्या मळ्यासाठी नाही, आपली भांडणं अहंकारासाठी, त्या झेंड्याखाली आपले मिटलं पाहिजे। आणि तरुण पोरांना एक आवाहन करणार आहे, भावानो बहिणीनो हात जोडून माझी नम्र विनंती आहे, मी ज्या ज्या गोष्टी सांगले होते मी ते अनुभवतोय ते सांगतोय। मी आयुष्यामध्ये दारूच्या बाटलीला बाटलेलं नाही आहे, आपण हे दारू पिऊ नका, तोंडांमध्ये कुठल्या गुटखा पुड्या वगैरे ठेवू नका। आता एक जर 120 रुपयाची बॉटल दिवसाला पित असेल तर वर्षाची बघा तो त्याच्या एवढा श्रीमंत पाटील तुम्ही सुद्धा नाही, तुम्ही 1 लिटरचं 40 रुपयाचं दूध घेत नसाल, पण हे भाजदार एका झटकीत 100ची क्वार्टर खल्लास करते बिना पाणी नाही ते, तुमच्या पेक्षा तो मोठा श्रीमंत आहे। आणि कोविडच्या काळामध्ये सगळ्यात आधी काय तरी मंदिराचा दरवाजा खुलला नाही, पण ते मदिरांचा दरवाजा खुलला, पण त्याचं समर्थन करू नका। गवाले साहेब आमच्या दारू बद्दल बोलले असं नाही, तर तुम्हाला सांगतोय भावानो बहिणीनो, दारू पिणाऱ्याचा सत्कार कोणी करत नाही आणि विकणाऱ्याचाही कोणी करत नाही। आणि म्हणून दारू विकणारा जमीन घेतलाय, दारू पिणारा कोणी घेतलाय का? पत्त्या खेळणारा। महाभारतात सांगितलंय स्वतःच्या बाईला डावावर लावलेला आहे। आता थोडस त्याच्यातच धडा घ्या, पानं खेळू नका, मटका खेळू नका, त्या मटक्या